गुजरात महाराष्ट्र सीमेवर 1 कोटींचे डिझेल आणि गॅस जप्त, पुरवठा विभागाचा मोठा सर्जिकल स्ट्राईक. गुजरात राज्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या इंधन आणि एलपीजी गॅसच्या आंतरराज्यीय तस्करीचा अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने पर्दाफाश केलाय. पथक प्रमुख माननीय श्री चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे धुळे हायवेवरील दहिवलगाव येथील धाब्यांच्या मागे सुरू असलेल्या अवैध अड्ड्यावर धडक छापा टाकून तब्बल 1,55,95,114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ऐतिहासिक कारवाईत 17.420 मेट्रिक टन एलपीजी गॅससह टँकर किंमत 55 लाख रुपये, 35 केएल डिझेलसह दुसरा टँकर किंमत 76 लाख रुपये, एक बोलेरो पिकअप, एक आयशर ट्रक आणि 130 व्यावसायिक गॅस सिलेंडर्स हस्तगत करण्यात आले. हा अवैध साठा जळगावच्या दिशेने जात होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारावर जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभाग पुढील तपास अत्यंत गतीने करत आहेत. या धडक कारवाईत राज्य दक्षता पथकातील शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, राजेश सोरते, राहुल इंगडे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, दीपेंद्र परुडेकर, राजीव भेले, देवानंद थोरवे तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल कांगडे, मंडळ अधिकारी सुनील साळुंखे आणि हेमंत लोंढे सहभागी होते. अशा प्रकारच्या अवैध तस्करांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा श्री चंद्रकांत डांगे यांनी दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साक्री. सहसंपादक अनिल बोराडे.